मी आहे सोनम. तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक खूप छान गोष्ट, जिचे नाव आहे बंटी आणि चिंटूची कट्टी. बंटी आणि चिंटू दोघेही मित्र असतात. रोज खेळत असतात, शाळेत एकत्र जात असतात, खाऊ एकत्र खात असतात आणि एकमेकांच्या घराजवळच राहत असतात. एकदा की नाही ते खेळत असतात क्रिकेट. बाकीचेही मुलं त्यांचे मित्र तिकडे असतात. ग्राउंडवर छान क्रिकेट खेळत असतात आणि बंटीची बॅटिंग सुरू असते. चिंटू बॉलिंग करतो, बंटी बॉल उंच मारतो आणि तो बॉल खाली येतो आणि रिंकू कॅच घेतो आणि सर्वच जण आनंदाने ओरडतात, आऊट आऊट आऊट, बंटी आऊट झाला. बंटी बोलतो, नाही नाही, मी नाही आऊट झालो, तो कॅच खाली पडला होता, बॉल जमिनीला लागला आहे, मी आऊट नाहीये आणि मी अजून बॅटिंग करणार आहे. चिंटू बोलतो, तू आऊट आहेस रे चिडक्या, तू रोज असाच करतोस, आऊट झाला की भांडण करतोस, तुला आम्ही परत खेळायला घेणार नाही. तू आऊट आहेस. बंटी म्हणतो, नाही मी आऊट नाहीये, मला अजून बॅटिंग करायची. मग सर्वजण म्हणतात की नाही नाही, तू आऊटच आहेस, मग तुला आम्ही आता कधीच खेळायला घेणार नाही. कट्टी कट्टी. आणि बंटी पण म्हणतो, कट्टी तर कट्टी, मला काही फरक पडत नाही. आणि तो घरी निघून जातो. सर्व मुलं खेळतात आणि मग परत घरी जातात. संध्याकाळी पण सर्वजण खेळायला येतात, बंटी नाही येत. दुसऱ्या दिवशी बंटी आणि चिंटू एकमेकांशी बिलकुल बोलत नाहीत, शाळेत सुद्धा नाही बोलत. पण मनातून दोघे पण उदास असतात. त्यांना करमत नसते. 2 दिवस होऊन जातात आणि बंटी येत नाही म्हणून बाकीच्या मित्रांना सुद्धा खेळायला मजा येत नाही. तिसऱ्या दिवशी आणि बंटी ते पाहतो की चिंटू सायकल चालवते. मग तो सुद्धा आपली सायकल घेतो आणि चालवायला लागतो. आणि मग एकमेकांना पाहून अजून अजून फास्ट चालवायला लागतात. सायकल एवढी फास्ट चालवताना बंटी सायकलवरून त्याचा तोल जातो आणि तो पडतो. त्याला लागते आणि चिंटू पटकन पळत जाऊन आपली सायकल तिथेच सोडून बंटीला उचलायला जातो आणि त्याला विचारतो, अरे अरे, तुला लागलं का रे? तू जोरात कशाला सायकल चालवत होतास? थांब, आमच्याकडे खूप छान मलम आहे, मी तुला लावतो. तुझ्या पायाला लागलंय ना, बघ दुखणार नाही अजिबात. आणि तो पटकन जातो मलम आणायला. आपल्या घरी जातो. इतर बाकीचे जे मित्र आहेत ते सर्वजण येतात आणि बंटीला उठवायला मदत करतात. त्याला बसवतात आणि पाणी पण घेऊन येतात. आणि त्याला विचारतात, "काय रे, आता तुला थोडं बरं वाटतंय ना?" बंटी म्हणतो, "हो, आता खरंच छान वाटतंय, कारण तुम्ही सर्वजण माझ्याजवळ आहात, माझ्याशी बट्टी केली आहे, म्हणून बरं वाटतंय. हे लागलेलं एवढं जास्त दुखत नाहीये, जेवढं कट्टी केल्यामुळे मला वाईट वाटत होतं." आणि सर्व मित्र हसतात. सर्व म्हणतात, "हो, आम्हाला पण तुझ्याशिवाय मजा येत नव्हती खेळायला. आम्हाला पण अजिबात आवडलं नाही तुझ्याशिवाय खेळायला. आपण आता कधीच एकमेकांबरोबर कट्टी करायची नाही. कायम बट्टीच करायची. आपण एकमेकांचे छान मित्र आहोत आणि आणि ही मैत्री कायम टिकवायची. कधीच तोडायची नाही. भांडण झालं तरी पण मैत्री कधीच तोडायची नाही." आणि सर्वजण जवळ येतात, एकमेकाला मिठी मारतात. तात्पर्य, मैत्रीचे नाते अतूट असते. ते छोट्या-मोठ्या भांडणांमुळे ते मैत्रीचे नाते तोडायचे नसते. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब पण करा, लाईक, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया नवीन स्टोरीमध्ये.